अरे अमोल, बापा घोडा गिळा सजून लगे कुठे निघाला बाबा? ते तराळ्याची तारीख आहे ना, तिथे मिरवणूक आहे तराळ्याला, ते वरात आहे ते त्याच्या तिथे निवड आलो बा. तुम्ही कुणीकडे आलते बा? तो इकडे चालतो ते घोड्याचं सांगासाठी. हो, पण ते आपली तर 24 तारीख होती ना, 24 तारीख बोलली होती त्या दिवशी तुम्ही तर. मग आज कसं काय? हो, 24 तारीख आहे आपली. फक्त तुला हे सांगासाठी आलो की बा घोडा बरोबर पद्धतशीर सजवजो, झुलगिल बरोबर पद्धतशीर टाकतो, त्या काय आणखी डेकोरेशन करायचं ते करतो मस्त पद्धतशीर. हा, काय 1000 रुपये लागल तर देतो वाटल्या शिल्लकचे मी. हो, ते काय सांगायची गरज नाही, ते तर आम्ही झोल गेले ते मस्त पद्धतशीर करूनच आणतो, सजवूनच आणतो घोडं, काय टेन्शन नका घेऊ. ते आमचं पद्धतशीर आहे साहित्य आमच्याजवळ सगळं. आणि मग बढिया जर एकदम पाहिजे असेल तर मग आपल्याजवळ बग्गी बी आहे, बग्गी आणू का मग? हो, बग्गी जमते, पण ते बग्गीचे मग काय पैसे शिल्लक लागल का रे? हो, आता बग्गी म्हटलं की शिल्लक पैसे लागलच ना. कसं आहे माहिती का, ते मग गाडी मोठी गाडी कोण नका लागते बग्गीसाठी वेगळी. किती लागल रे मग? आता तुम्ही एरी आता 6000 रुपये देऊ राहिले का नाही? एरी म्हणता वर म्हणता की 1000 रुपये घ्या म्हणता आणखी शिल्लक सजावटीसाठी. 6-7 हजार रुपये तुमची एरी चाललेत. मग मी काय म्हणतो 7-8 हजार रुपये आणखी लागते तर 15,000 रुपयात मग बग्गी सगळं येते ना. बापा रे, 15,000 रुपये नाही बे, ते राहू दे मग आपलं हे घोडच बरं आहे. घोडच बरोबर सजून आणतो बरोबर. ते तर सजून आणतोच मग, काय त्याचं काय टेन्शन नाही. मी म्हटलं बग्गी पाहिजे असेल तर बग्गी दिली असती. अरे एरी काय आपली का राजेशाही ठाट आहे का लगे? हा, जाऊ दे, घोडं मस्त असते, घोडच पाहिजे असते एरी वरातीत. घोड्यावरच नवरदेव चांगला दिसते, ते बग्गी काही नसते. बरं तुम्ही म्हणसाल तसं बा, आणि तुम्ही घोडं गिडं बरोबर सजून आणतो, काय टेन्शन नका घेऊ. चला आता मी चाललो, मग मला जा लागते तिकडे तराळ्याले. बरं जा मग, आता फोन घेऊन काही करत नाही. हा, बरोबर पद्धतशीर आणतो ते घोडे गिडे हे करून, सगळं साहित्य टाइमवर हजर राहतो. बरं, काय हरकत नाही ना. बरं झालं रे शांताराम, कामात काम आपले 2-4 कामं झाले तर ते तरी बरं झालं एक. चल आता डीजेवाल्याचं बी झालं. हा, आणि ते घोड्यावाल्याला बी सांगितलं चांगलं मस्त सजून आणून घोडा. आता पोरांनी म्हटलं तर ऐका लागते ना, पोराच्या मनाने सांगा लागते ना बा त्याले. त्यानं म्हणे ना ते आणून आणतो म्हणे, मस्त बढिया करून आणतो म्हणे ना. ते टेन्शन नाही राहिलं आता. आणि ते पत्रिकेचं बी काम झालं आपलं. त्या 2-4 कामं झाले आपल्या, काय टेन्शन नाही. हो, ते झालं बरोबर, पण आपल्या ते डीजेवाल्याचा ऍडव्हान्स द्यायचा राहिला ना. काय देणार रे? हा, एरिया आलं की वाटलं शिकवर इथं आला आपल्या डीजे आला की आले त्याला सगळे पैसे देऊन टाकतात एखादा म्हणून. तसं नाही, ऍडव्हान्स दिला तर म्हणजे बरं राहत असते. देता येते ना मग, मी पाहिजे 1-2 दिवसांनी जाऊन मारतो. आता तिकडे काही आणायला जा लागतेस ना, सामान आणायला गेलं की तिकडे देऊन येईल मी वाटलं शपरी. नाही तर पाहता येते, फोन पे मारता येते. कोणाचा फोन आला गड्या? कंदिलाबाजी, तुमच्या युवाचा फोन आहे बा. ते काय म्हणते आता? हॅलो, हा राम राम भाऊ, शांताराम भाऊ. हा राम 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 राम, बोला काय म्हणत होते बा? हे आपल्या 25 तारखेच्या लग्नाच्या विषयी जरा असं बोलायचं होतं. बोला ना, काय म्हणत होते? ते कसं आहे माहिती आहे का, आपण ठरलो होतो की बा आपल्या घराजवळच लग्न करू. जागा मोठी झाटी होती, काही टेन्शन नव्हतं, एकदम मोकळी चांगली जागा होती. त्यामुळे असं ठरलं होतं आपलं. पण असं माहित नव्हतं ना हे पावसाचं वातावरण बिघडलं म्हणून. हे आता राजू, आज मी ते लग्नात गेलो होतो राजू, काय ते पावसाला काय धिंगाणा झाला, सोडून दे ना, काय लय धिंगाणा झाला तिथं. म्हणून कसं आहे, मला वाटते बा आपल्या लग्नात असं नाही झाला पाहिजे धिंगाणा. म्हणून मी गेलो होतो, 2-3 ठिकाणी जाऊन पाहिलं मी की हाय का हॉल रिकामा बुवा, पण काय भेटलं नाही राजू, सगळी बुकिंग झालेली आहेत. पाय तेव्हाच म्हटलं होतं बरं, येले एखादा हॉल गिल करा म्हटलं चांगला मस्त. तर तेव्हा म्हणे नाही म्हणे, घराजवळच मोकळी जागली जागा आहे, मस्त होती म्हणे, सामान इकडे तिकडे न्यायचं काम नाही, काही नाही. हां, आता मग ते हॉल पाहायला गेलो होतो, पण ते आता वेळेवर भेटते तरी काय. हो पाहुणे बा, आता वेळेवर असे मंगल कार्यालय राहते का कोणती तरी रिकामे? हां, आधीच बुक झाली राहते ना. मला माहिती आहे ना काय आता वेळेवर भेटत नाही म्हणून. पण मला वाटतं बा आपले हाल नाही झाले पाहिजे, म्हणून म्हटलं तुमच्या गावात जर जमत असेल मस्त बढिया तर तिथं पहा बा, मग काय खर्च पाणी असेल ते आपण देऊन देऊ लग्नाचा. थांबा 1 मिनिट. हा कंदिलाबाजी, तुमची वय म्हणते की म्हणते तिकडे म्हणते काय पावसा पाण्यात जरा त्याला भीती वाटू राहिली म्हणते, पाऊस येईल का काय लग्नाच्या वेळेस, म्हणून म्हणते काय हॉल पाहायला गेलो म्हणते, हॉल नाही भेटला म्हणते. मग काय करायचं म्हणते, तुमच्याकडे ठेवायचं का काय? काय मी म्हटलं ना, तरी हे काही ना काही तिसरा पाय काढतेच म्हटलं. अरे शांताराम, त्यावेळेस काय म्हणे ते म्हणे मी कन्यादान करतो, हे करतो, ते लग्न माझ्या घराजवळ करतो म्हणे ना ते. हा, काय म्हणते आपल्याकडे ठेव म्हणते का? कसं नाही कंदिलाबाजी, ते आता पाऊस पण चालू आहे ना, त्याला वाटते बा पाऊस जर आला तर बा गोंधळ होईल बा लग्नात, म्हणून एखादी जागा आहे का म्हणते हॉल सारखी मस्त चांगली. हॉल तिकडेच पाय ना म्हणा, दिग्रसले पाय ना, ते इकडे यवतमाळले पाय, कुठे जिथं असेल तिथं भेटत नाही का, कुठे ना कुठे तरी एखादा खाली असेलच ना. नाही तर अमरावतीले पाय, जिथं असेल तिथं ठेवणार म्हणा, आम्ही येतो ना तिथं. कंदिलाबाजी वाटतं तसं की हे देते आपल्यावर लुटून, म्हणून तर भडकले हे. पण ते पाहुणे बाचं बरोबर आहे ना, हे पावसात सांगता येत नाही ना, पाऊस जर आला तर गोंधळ होईल ना सगळा. हॅलो, हा पाहुणे बा, हे तुमची वय आहे इथं बसलेले, मी बोलतो त्यांच्यासोबत, थोडंसं बोलतो आणि लगेच फोन करतो तुम्हाला. बरं, काय हरकत नाही, सांगा तुमच्या हिशोबाने, तसं आपण काय खर्च पण देऊन देऊ वाटलं, काही टेन्शन नका घेऊ.
अरे शांताराम, नंतर बोलतो म्हणून काय बोलला? ते सांगून द्यायचं होतं ना, पाय म्हणून तिकडे तू हाल, आमच्या इकडे आम्ही काय पाहू ना. हो कंदिलाबाजी, एवढं गरम नका होऊ. जरा दिमाग थंडा ठेवा आणि विचार करा. त्याच्यात दोघांचा फायदा आहे ना. दोघांचा फायदा म्हणजे मला काय फायदा आहे याच्यात? कंदिलाबाजी विचार करा. जर अचानकच त्या दिवशी जर पाऊस आला, त्याच्या घराजवळ लग्न असलं तिथं, कुठं राहतील पाहुणे, काय आपल्या पाहुण्याचा सगळा गोंधळ होईल, आपली नामुष्की होतील त्याच्यात. त्यापेक्षा कसं आहे माहिती आहे का, आपली शाळा एरवी रिकामी आहे. शाळेमध्ये काय त्या दिवशी तारीख नाही आहे, मग आपल्या शाळेमध्ये लग्न ठेवून द्यायचं. एरी ते पाहुणे बा काय म्हणे माहिती आहे का, खर्च देतो म्हणून मी. खर्च त्याजून घेऊन आपण पैसे घेऊन घ्यायचे त्याजून, आणि इथं लग्न ठेवू आपण. एक तर कसं आहे माहिती आहे का, त्यानं तिकडे यवतमाळले म्हणा, डिग्रसले म्हणा, किंवा लंब कुठेतरी ठेवलं हॉल करून लग्न. आपल्याला एवढ्या दूर गाड्या करून जाणं, आपला खर्च होते ना, तेवढा आपला खर्च वाचते. एरी तुम्ही आता गावात पंगत देता का नाही आपली नवरदेवाची, मग ते वरातीची पंगत द्यायची गरज नाही ना. लग्नच इथं ठेवू ना. 4 लोकांना होते बी गावात लग्न ठेवलं बा तुम्ही. तुमचा मान वाढते ना त्याच्यात. हो ते बरोबर आहे, पण त्यानं खर्च दिला पाहिजे, नाही तर सगळं आपल्यावर दिन लुटून. इथं 10 रुपयाला माणसं बी कमी नाही पाहिजे ना लग्न म्हटलं की. हो, 10 रुपयाचं टेन्शनच नाही ना. भानूची मित्र मंडळी का कमी आहे का? सगळेच पोरं येते ना आपल्या गावातले, सगळे धावू लागते तर काही टेन्शन नाही. लग्नाच्या याच्यात मागं ठेवतात का सगळं, एकदम काही टेन्शनच नाही आपल्या गावात. आणि पैशाचं टेन्शन नाही. मी बोलतो त्याशी, मी बोलतो ना, आपण पहिले पैसे मागून घेऊ ना, पहिले पैसे घेऊ त्याच्याजवळून, मग इकडे खर्च करू. तसं मग किराणे सगळे पैसे घेतो त्याजवळून, मंडपाचे देते ना. आणि काही कमी जास्त दिले तरी आता एरी आपल्याला खर्च लागणार आहे ना, आपल्या वाचते ना. बरं ठीक आहे, चल मग आपण ते शाळेवाल्याला बी बोलून घेऊ. ते शाळेचं असं रिकामी तर ते पाहून घेऊ. आणि मग आपल्याला पत्रिका बी हे करावं लागेल ना, मग ते पत्रिकेवरचं नाव चेंज करावं लागेल ना. त्याला सांगायला लागलं पत्रिकावाल्याला, त्याला आपल्या कौटर विवाह स्थळ कौटर टाक म्हणून. हो ठीक आहे, ते पत्रिकावाल्याला फोन करून देता येते. चाल गुरुजीला भेटून घेऊ आणि ते शाळेचं ओके करून घेऊ. बरं ठीक आहे, चाल मग. अरे शांताराम भाऊ, कंदिलाबाजी इकडे कसं काय? काय ना हो गुरुजी, इकडे चालतो तुमच्याकडे. ते भानूचं लग्न आहे ना आपलं 25 तारखेचं, त्यासाठी आपल्याला शाळा पाहिजे होती. काय हरकत नाही ना, भेटेल ना. काय पावती फाळायला लागेल बा. काय हरकत नाही ना, पावती किती फाडू आम्ही. आणि ते दुसऱ्या दिवशी साफसफाई करून जावं लागेल बरं. नाही तर कसं आहे माहिती आहे का, लोक लग्न करतात आणि दुसऱ्या दिवशी हे गयाटा पडले राहते इथं. ते गयाटा मग कोण साफ करल? तसं काही टेन्शन नाही. आम्ही ते सगळं साफसफाई करून जाऊ, झाडू गिडू मारून चकाचक करून जाऊ वाटतं. काही टेन्शन नका घेऊ. काय हरकत नाही ना, मग ठीक आहे बा. कंदिलाबाजी, शाळेचं तर आता ओके झालं. आता आपल्या मंगलमवाल्याला भेटायला लागलं, आपल्या मंडपवाल्याले. आता काय लग्न म्हटलं का, आता मोठा मंडप सांगा लागेल ना. आता त्याला भेटून घेऊ मग. सांगा आता, पहिलेच ते लग्नाचा दगदगा कमी होता का? या युवाने एक आणखी शिल्लकचं काम द्यायला लावून. चालेल बा, मग चला आता भेटू. चला बा मंडळी, लग्न आता नवरदेवाच्याच गावी आहे. असा खर्च दोन्ही इकडून आहे, पण आता लग्न कसं, आता पावसा पाण्याचं वातावरण आहे, म्हणून इकडे आता व्यवस्था आहे, म्हणून इथं ठेवायचं ठरलेलं आहे. बरं मंडळी, तुम्हाला सेपरेट काय आता पत्रिका पाठवणं शक्य नाही, म्हणून आता तुमच्या सगळ्याची पत्रिका आपण आता इथं चॅनलवरच टाकून देऊ. त्या जय संताजी पाणीपुरी चॅनलवर व्हिडिओमध्ये आणि पोस्टमध्ये ती पत्रिका पाठवण्यात येत आहे सगळ्यासाठी. आपले सर्व सबस्क्रायबर बंधू आणि आपले सर्व चाहते यांना पत्रिका पाठवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तुमच्या सगळ्यांनी ज्यांनी ही पत्रिका बघितली त्यांनी लाईक आणि कमेंट करून आपल्याला पत्रिका मिळाल्याची नमूद करा. जरी चुकून एखाद्याला पत्रिका जर नाही मिळाली तरी आपल्या घरचंच लग्न आहे असं समजून लग्नाला यावे ही विनंती. आधीच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्याची नावे पुढच्या व्हिडिओमध्ये घेतल्या जाईल. त्यामुळे काल कमेंट करणाऱ्या सर्व बंधूंचे खूप खूप धन्यवाद. चला भेटू आता उद्या संध्याकाळी 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.